Good morning, friend. Today I will discuss the new concept of the fugacity. And regarding the fugacity, as you know, in the day-to-day life example is that कि if you are consider, समजा आपण जर असं consider जर केलं की समजा आपला एखादा भांड्याचा हंडा आहे, आपण असं consider केलं आणि त्या भांड्याच्या आठ्यामध्ये जर समजा आपण पाणी भरलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये जर आपण जर प्लेट जर ठेवली तर त्या प्लेटला तुम्हाला काय दिसतात, त्या ठिकाणी ड्रॉपलेट्स अटॅच झालेले दिसतात. त्या प्लेटला ड्रॉपलेट्स अटॅच झालेले दिसतात. म्हणजेच काय की ते जे पाणी आहे त्या पाण्याच्या सरफेस पासून काही ड्रॉपलेट्स ज्यांची क्षमता वरती जाण्याची आहेत त्या ठिकाणी ते ड्रॉपलेट्स काय प्लेटला येऊन अटॅच होतात, परंतु त्यांना बाहेर जाता येत नाही. परंतु त्यांना त्या ठिकाणी काय करता येत नाही, बाहेर जाता येत नाही, म्हणून ते त्या ठिकाणी प्लेटला लागून बसतात. आणि तो कन्सेप्ट म्हणजे फ्युगॅसिटी. आणि तेच म्हणजे आपण सांगणार आहोत की तेच फिजिकल सिग्निफिकन्स आहे, फ्युगॅसिटीच आहे. आता बघा क्वेश्चन एक्झामिनर कैन आस्क क्वेश्चन टू यू की व्हाट इज मीन बाय फ्युगॅसिटी, व्हाट इज मीन बाय फ्युगॅसिटी, गिव इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. व्हाट इज मीन बाय फ्युगॅसिटी, गिव इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. आता बघा व्हाट इज फ्युगॅसिटी. फ्युगॅसिटी इज नथिंग बट इट इज अ fictitious pressure. What is fugacity? Fugacity is nothing but the fictitious pressure, or that fictitious pressure is also called as a false pressure. त्याला काय म्हणता येईल, false pressure किंवा त्याला काय म्हणता येईल, खोटं. fictitious म्हणजे खोटं. What is fugacity? Fugacity is a sort of fictitious pressure which is used in order to retain किंवा keep as it is for rare gases in the simple form of equation which are applicable to ideal gas only. So what is definition of fugacity? Fugacity is nothing but it is sort of fictitious pressure or false pressure which is used in order to keep as it is, in order to retain for real gases. For the real gases applicable to the ideal, which are real gases, the simple form of equation, the real gases are simple form of equation which are applicable to for the ideal gas only. And the second way we can say that fugacity is nothing but the pressure of a gas considering the real behavior of the gas. त्याला काय म्हणतात, fugacity. So what is fugacity? Fugacity is nothing but it is a pressure of a gas. आणि कोणत्या गॅसचा it is a pressure of a gas by considering the real behavior of a gas is called as a fugacity. So what is fugacity? Fugacity is nothing but the pressure of a gas considering the real behavior of a gas. आता बघा fugacity. आता fugacity म्हणजे काय तर ऍक्च्युअल प्रेशर. फ्युगॅसिटी म्हणजे काय तर ऍक्च्युअल प्रेशर one can say false pressure, not actual pressure. It is a false pressure or fictitious pressure. आता फ्युगॅसिटी मध्ये जर तुम्हाला जर लिमिटच्या फॉर्म मध्ये फ्युगॅसिटी द्यायची असेल तर त्याला आपण जसं लिहिलं थर्ड लॉ फॉर्म्युला त्याप्रमाणे याचे सुद्धा आपण लिहिता येईल की लिमिट p टेंड्स टू 0 f by p is equals to 1. Limit p tends to 0 f by p is equals to 1. Or one can say pressure केवळ one can say f by p tends to 1. जेव्हा f by p चा रेशो 1 होतो आणि तो 1 केव्हा आहे जेव्हा f ची व्हॅल्यू आणि p ची व्हॅल्यू सेम असेल. f by p tends to 1 as 0 tends to 1, as 0 tends to 1. आणि बघा फ्युगॅसिटी कशी असते, at low pressure fugacity is equals to pressure. At low pressure fugacity is equals to pressure. At low pressure fugacity equal to pressure. Now you have to see what is the physical significance. आता आपण जर कन्सिडर केलं जसं मी पहिल्यांदा बोललो की आपण हंड्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते पाणी काय होतं की ते त्या ठिकाणी बघा जेव्हा पाणी भांड्यावर झाकण ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ध्यानात द्यायला पाहिजे की त्या ठिकाणी दोन प्रक्रिया सायमल्टेनियस घडत असतात. ते म्हणजे एक म्हणजे इव्हॅपोरेशन आणि एक म्हणजे कंडेन्सेशन. इव्हॅपोरेशन कंडेन्सेशन. आता बघा या ठिकाणी मॉलिक्यूल कसा होता तुमचा, मॉलिक्यूल
काहीतरी लिक्विड होतं, पाणी होतं, पाण्याचा गॅस ड्रॉपलेट वरती लागला ती म्हणजे ती झालेली इव्हॅपोरेशन प्रोसेस. आणि कंडेन्सेशन म्हणजे काय, गॅस मॉलिक्यूल वरचा तो लिक्विड फॉर्म मध्ये वापस आला त्याला काय म्हणायचं, कंडेन्सेशन म्हणायचं. आणि या दोन्ही प्रोसेस कशा असतात, दे आर इन इक्वल, दे आर इन इक्वल. सो व्हॉट इज फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ द फ्युगासिटी? कन्सिडर द सिस्टम कंसिस्ट ऑफ लिक्विड वाटर. Here we are considering system which is consist of liquid water which is contacting its vapor. Liquid water आहे जे की त्याच्या वेपरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, जे की लिक्विड वाटर आहे ते, जे की लिक्विड वाटर आहे ते त्याच्या वेपरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूल इन द लिक्विड फेज विल हॅव टेंडन्सी, वॉटर मॉलिक्यूल काय असतं की विल हॅव टेंडन्सी टू एस्केप द वेपर प्रेशर. वॉटर मॉलिक्यूल्स इन लिक्विड फेज will have the tendency to escape into the vapor pressure by evaporation, by evaporation. And why those are vapor pressure tend to escape into the liquid phase. म्हणजे काय, एका साइडने इव्हॅपोरेशन घडतं, एका साइडने काय घडतं, कंडेन्सेशन त्या ठिकाणी घडते. and then they are equilibrium, right? They are having a tendency to maintain the equilibrium. Now it is actual substance of in the given state has tendency. बरोबर आहे. मग यालाच काय म्हटलेलं आहे, या टेंडन्सीला, या एस्केपिंग टेंडन्सीला, या पळून जाण्याच्या टेंडन्सीला त्यांनी काय म्हटलेलं आहे, फ्युगासिटी म्हटलेलं आहे. द एस्केपिंग टेंडन्सी वाज टर्म्ड बाय द सायंटिस्ट लुईस इज कॉल्ड एज द फ्युगासिटी, इज कॉल्ड एज द फ्युगासिटी. नाउ रिमेंबर माय डियर फ्रेंड, this is nothing but the definition of the fugacity and physical significance of the fugacity. Now we are further going to discuss the that one thing, and I have discussed and given the definition of the fugacity here, written here actually, right? And physical significance also I have told in the physical significance, condensation and evaporation, these are the process, they are in equilibrium with each other, they are in equilibrium with each other. आता आपल्याला पाहायचे बघा, एकदम महत्त्वाचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. बघा डिटर्मिनेशन ऑफ फ्युगासिटी खूप महत्त्वाचं आहे, आणि डिटर्मिनेशन ऑफ फ्युगासिटी मध्ये डिटर्मिनेशन ऑफ फ्युगासिटी कॅन बी डन बाय द टू मेथड. वन इज ग्राफिकल मेथड and second is by calculation of approximation method. Now today here we are going to discuss the graphical method and approximation calculation method. We are going to discuss in the next lecture. Now determination of fugacity by the graphical method. तो कहीं determine करता हूँ. You know that real gas is equal to the pressure. Real gas is equal to the pressure at very low pressure. And as you know, there is one equation, dG is equal to VdP. This is an equation we have already seen in the class. dG is equal to VdP. That is nothing but equation number 1. Now dou G is equal to dG is equal to RT dln P. dG is equal to RT dln P. This is for the ideal gas, and dG is equal to RT dln F. This is for the real gas. This is for the real gas. Now RT dln F is equal to VdP. RT dln F is equal to VdP. Now this is the equation for ideal gas. P is equal to RT for one mole of a gas, and for the real gas P is equal to RT for the one mole of a gas. Now here let us considering that ki volume, there must be a volume correction. There must be a volume correction. बरोबर नाही, there must be a volume correction. मग बघायच्या ठिकाणी मग त्या ठिकाणी आपण V च्या ऐवजी काय ठेवतो, V च्या ऐवजी we are putting there V plus alpha. Therefore PV is equal to RT. P च्या ऐवजी P आणि V च्या ऐवजी V plus alpha is equal to RT. आणि जर मल्टिप्लाय केलं तर PV plus RT, PV plus P alpha is equal to RT, आणि P alpha is equal to RT minus PV. P alpha is equal to P RT minus PV. आणि म्हणजेच काय, तर alpha is equal to P जर डिवाइडर जर गेला इथे जर P कट होईल डिवाइड आहे, alpha is equal to RT by P minus P. So one can say V is equal to RT by P minus alpha. In this way we can write these two expressions. But we know कि RT dln F is equal to VdP. RT dln F is equal to VdP. आणि RT dln F is equal to VdP ची बीच किंमत ठेवली, बीच किंमत RT by P minus alpha. That is the equation 3. Now we have to integrate the equation number 3. We have to integrate the equation number 3.
between the low pressure. Virtually between the virtually low pressure. Here we have to put 0 to P and 0 to P. I am forwarding to written here. In these two steps, yes, in this step I am 0 to P and 0 to P. बरोबर आहे. मग काय मिळाले का तुम्हाला या ठिकाणी असं येईल की RT तुम्हाला असं मिळते RT d ln is equals to RT dP by P minus alpha dP P 0 to P. परत पुन्हा d ln F is equals to RT by RT असं होईल and dP by P 0 to P minus 1 by RT alpha by P. We are getting the equation. We are getting the equation. ln F is equals to ln P. ln F is equals to ln P minus 1 by RT minus 1 by RT 0 to P minus 1 by RT 0 to P alpha dP or किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता. we can write as one equation की ln F is equals to ln P minus 1 च्या you can multiply alpha is constant alpha RT by dP. मग या ठिकाणी काय केलं की alpha RT by dP into 10 to the power 4 atmosphere versus pressure. This graph is plot and this plotted graph, this integral, the shaded integral gives the value of 0 to P alpha dP, 0 to P alpha dP. In this way, here we are going to discuss the determination of fugacity by the graphical method. Now, the determination of fugacity by the calculation approximation method we are going to see in the next lecture, and on that formula there is a problem. Okay, so we will stop it here. We will meeting in the next lecture. Thank you very much.